हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, गोव्याला पावसाचा अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यामध्ये आज पावसाचा अलर्ट। कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज। बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब। अकोला, वाशिम, धाराशिव, पिंपरी चिंचवड, लातूर, छत्रपती संभाजीनगरला पावसानं झोडपलं। पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती। जून महिन्यामधील पावसाची कमी जुलैमध्ये भरून निघणार। जुलै महिन्यामध्ये ला निना सक्रिय होणार, आयएमडीचा अंदाज। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोकस आता विदर्भावर। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। पुण्यातील 8 विधानसभेच्या जागांसाठी मवियाचा फॉर्म्युला निश्चित। शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गट 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। गाफील राहू नका, खोटे कथानक पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आदेश। आजपासून मोदी सरकारचं पहिलं अधिवेशन। पहिले 2 दिवस हंगामी लोकसभा अध्यक्ष नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार, तर पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न। लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी दिल्लीचा असल्याची माहिती। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या 2 पैकी एक शिक्षक फरार। जलील पठाणची पुन्हा चौकशी सुरू। गुन्हा दाखल झालेले शिक्षक संजय जाधव फरार, शोध सुरू। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता। 13 उमेदवार रिंगणात। कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक। शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। दिलीप वळसे पाटलांवर अवमानाचा खटला चालवणार। 6 आठवड्यामध्ये जबाब नोंदवण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश। हरिभाऊ मोहोळ यांच्या अपिलावर सुनावणी न घेतल्यानं कारवाई। रिक्षा चालकांचं आज राज्यभर आंदोलन। प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक। रत्नागिरीमधल्या दापोली जामगे परिसरातील रस्ता खचला। रस्ता अनिश्चित काळ वाहतुकीसाठी बंद। भारत गेल्या 2 पराभवांचा वचपा काढणार। T20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत। सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।